सरकारने यायलाच पाहिजे। सरकार म्हणावं जर आमच्या दादाला काही झालं तर आम्ही एकेकाचा खून करू, ही आमच्या जिद्द आहे म्हणायची। ही मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावं या मागणीसाठी आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांचं 6व्या दिवशी उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांची आज थोडीशी प्रकृती आणखी खराब झालेली आहे, त्यामुळे आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आता इथं महिला यायला सुरुवात झालेली आहे आणि आता महिलांकडून आता आक्रोश व्यक्त केला जात आहे। आपण बघू शकतो की सरकारच्या विरोधात या ठिकाणी महिलांकडून घोषणा पण दिल्या गेलेल्या आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला आलेल्या आहे। आपल्यासोबत एक आजी आहे। आजी, मला काय सांगाल की मनोज जरांगे पाटील 6 दिवसापासून उपोषण करताय, त्यांची प्रकृती आज थोडीशी खालावलेली आहे, तुमची काय सरकारकडे मागणी आहे? मागणी आहे आमची आरक्षण मागणी आहे। आमचा दादा होऊन पडा, आमच्या दादाकडे ध्यान द्या। तू काल करू नका, तुम्ही कवर खाता, फुकट कवर घालता, आम्हाला किलो किलो तांदूळ, किलो किलो गहू आमचं एक करून द्या। खाली कुठचे खाली तुम्हाला ओढू, तुम्ही जर नाही आरक्षण द्यायचं आमच्या दादाला काय करता काय दादा बा, आमच्या दादा लय तरफड करू राहिला। माशीवाली कशी काळजी आहे ना तुम्हाला, काय मोनी आहे ना इतकी काळजी आहे ना, झाले किती 5 महिने होऊन गेले, आम्ही कवर बोला, तुम्ही बोलतो गार बशी आम्हाला नाही का, काय वाटून राहिलं तुला चाकल्यानं देऊ राहिला का तू आम्हाला पाऊस चागलायला, हाय का देतो का नाही सांग एकदाच। आता आपण बघू शकतो ना महिलांचा आता आक्रोश वाढत चाललेला आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थिनी पण आहे इथं। दीदी, मला काय सांगाल की काय तुझी मागणी आहे? तू आज 6वा दिवस उपोषणाचा, आज तू आंदोलनस्थळी आलेली आहे, काय तुझी मागणी आहे? आमच्या दादांनी 6 दिवसापासून अन्न पाणी सगळं घेतलेलं नाही आहे आणि आमच्या दादांना बरं करावं हे आमची मागणी आहे फक्त। आपण बघू शकतो की या ठिकाणी आणखी एक 80 वर्षाच्या आजी या ठिकाणी आलेल्या आहे। त्या आजीशी आपण बघतोय की त्यांची आता या ठिकाणी अश्रू अनावर झालेली आहे। आजी, मला काय सांगाल, तुम्ही कोणत्या गावून आल्या आणि या ठिकाणी तुम्ही आता अश्रू अनावर झालेले आहे तुमचे, काय तुमची मागणी आहे? आमची मागणी आरक्षणच आम्हाला पाहिजे, आरक्षणच पाहिजे। आरक्षण द्याशिवाय आम्ही जाणारच नाही त्याला म्हणा, आम्हाला दुसरं काही नाही, आरक्षण पाहिजे। आज आमच्या माणसाला 8 महिने झालं आमच्या पाठीची, त्याला आज उद्या, मग का आमच्या माणसाला आरक्षण नाही द्यायचं ना, असं का चालवाण्या लावायच्यात का? हो, आमचे दादा आम्हाला चांगले पाहिजे। काय सरकारला काय मागणी करता तुम्ही? आता 6 दिवस झालं सरकारचं अजून कोणी भेटायला आलं नाही दादाला, मग आरक्षणच पाहिजे ना आम्हाला। बघू शकतो की आपल्या सोबत आहे ताई। 6 दिवस झाले, 6 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। दादाची प्रकृती सुद्धा खालवलेली आहे, अद्यापपर्यंत सरकारकडून कोणीच आलेलं नाही, काय तुमची मागणी सरकारकडे? सरकारने यायलाच पाहिजे। सरकार म्हणावं जर आमच्या दादाला काही झालं तर आम्ही एकेकाचा खून करू, ही आमच्या जिद्द आहे म्हणायची। ही तुम्ही सांगा त्यांना, आमची एकाकाला जीव मारून आम्ही ताकद आहे आमच्या रानगटाची मराठ्याची। जर त्यांना इथं यावंच लागेल, आजची आज निर्णय घ्या। आज जर निर्णय नाही घेतला तुम्ही तर ह्याचा लय वाईट होणार आहे। हे तुम्हाला हे महागात पडल। आमची मराठी चावलात आम्ही दाखवून देऊ तुम्हाला पुन्हा काय येते, फक्त दादाच्या शब्द खाला देखील आम्ही खाली येत गप्प शांत येत आम्ही, नाही तर दादानी फक्त आव्हान करावा, काय काय होईल म्हणण्याचं सांगता येत नाही। सरकारनं मुंबईत आश्वासन दिलं होतं, त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाहीये। आता तुम्ही पुन्हा मुंबईकडे कूच करणार का? तुम्ही आत्ताच म्हटलं होतं मुंबईला आम्ही निघायला तयार आहेत। मुंबईला जाऊन त्या दिवशी आम्हाला त्यांनी चॉकलेट वाटले, तर आम्हाला वाटलं सरकार चांगलं आहे काय की, पण सरकार आज आम्हाला कळतंय सरकार कसं आहे ती। सरकार जे नालायकातलं नालायक सरकार, त्यांनी फक्त आमच्या हातावर गोळ्या देऊन आम्हाला माघार दिले, पण आम्हाला वाटलं आमचा विश्वास होता की सरकार चांगलं आहे, दिन ये आमच्या दादाच्या शब्दाखाली। पण दादाला सुद्धा वाटत होतं की असं होणार नाही, पण हे दादाला सुद्धा आमच्या फसविलंय। पण दादा ह्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागते म्हणा त्यांना। दादाला जर आमच्या काही झालं, दादाला जर काही झालं तर आज मुंबईत नाही कुठंच काही राहू शकत नाही। सरकारचं साऱ्या बंगल्यावर जाऊ आम्ही एक गोळी बार करून मारू शकतो, ही मी मारू शकते। मला जगायचं नाही, माझ्या दादाला जर काही झालं तर मी स्वतः मारू शकते। मला जगायचं नाही, काय करायचं जगून? माझा दादा गेल्यावर, माझा देव गेल्यावर मला राहायचंय कशाला? आज माझ्या देवाच्या नाकातून रक्त निघलंय तरी आज सरकार झोपी गेलंय काही? काय करतंय सरकार? सरकार काय करतंय? झोपी घेतंय काही? काय करणार आहे? आपण बघू शकतो की आता संपूर्ण महाराष्ट्रातून जे या महिला 6व्या दिवशी या ठिकाणी दाखल होतात, त्यांच्याकडून आक्रोश व्यक्त केला जातोय। अनेक महिलांच्या डोळ्यात आता आपल्याला अश्रू दिसत आहेत। सरकारकडून या ठिकाणी आपण बघू शकतो की सरकारकडून मुंबईला जे आश्वासनाचं चॉकलेट फक्त आम्हाला दिले गेलेलं आहे आणि आज मनोज जरांगे पाटलाच्या जर जीविताला काही झालं तर याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, अशी भावना आता या महिलांकडून व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन मोहम्मद इरफानसह लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली, सराटी।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.